मित्रांनो, एक प्रश्न विचारतो. तुम्ही आजपर्यंत किती एफडी केल्या आहेत? 1, 2 की 3? आणि तुम्हाला माहित आहे का त्या एफडी मध्ये तुमचे पैसे प्रत्यक्षात किती वाढत आहे? समजा तुम्ही 1 लाखची एफडी केली 7% व्याज दरात, म्हणजे तुम्हाला वर्षाला 7,000 रुपये व्याज मिळते. हे बघून आपल्याला वाटतं की चांगलं आहे, गॅरंटीड पैसे भेटतात. पण थांबा, पहिली गोष्ट, त्या 7,000 वर तुम्हाला तुमच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे टॅक्स भरावा लागेल. 30% स्लॅब मध्ये असाल तर 2100 रुपये गव्हर्नमेंटला जातील. हातात उरतील फक्त 4,900 रुपये. दुसरी गोष्ट, महागाईचा दर आज 5 ते 6% आहे. म्हणजे आज जी गोष्ट 1 लाखात भेटते तीच गोष्ट पुढच्या वर्षी तुम्हाला 1,06,000 विकत घ्यावी लागेल. म्हणजे तुमच्या एफडी ची व्हॅल्यू झाली 1,04,900 रुपये, पण ती गोष्ट महागाईमुळे झाली 1,06,000 रुपयांची. म्हणजे किती वरचे 1,100 रुपये तुम्ही गमावले आणि प्रत्यक्षात तुम्हाला काहीच परतावा नाही भेटला. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही बँकमध्ये 5 लाखांच्या वर एफडी केली आहे आणि जर काही कारणाने ती बँक बुडाली तर तुम्हाला फक्त 5 लाख परत मिळतील. वरचे पैसे तुम्हाला कायद्यानुसार परत मिळणार नाही, कारण त्यांचा विमा नसतो. आता तुम्हीच सांगा, एफडी तर बाबा सुरक्षित आहे, हे वाक्य कितपत खरे आहे? शेवटी या सगळ्या समस्यांवर उपाय काय? डेट म्युच्युअल फंड्स. आज आपण हे समजून घेऊ की एफडी आणि डेट म्युच्युअल फंड्स मध्ये नक्की काय फरक आहे, कोणता पर्याय कोणासाठी योग्य आहे आणि तुमचा पैसा खऱ्या अर्थाने कसा वाढवायचा. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आज नाही तर उद्या तुम्हाला तुमचे पैसे कुठे ना कुठे गुंतवायलाच लागणार आहेत आणि तेव्हा ही माहिती असणे खूप उपयोगी ठरेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एफडी म्हणजे काय आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत, डेट म्युच्युअल फंड्स म्हणजे काय आणि ते एफडी पेक्षा कसे चांगले आहेत, टॅक्सेशन, लिक्विडिटी, रिटर्न्स या सगळ्या बाबतीत दोघांमध्ये काय फरक आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे. चला सुरू करूया. मित्रांनो, फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी ही भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक आहे आणि त्यामागे बरेच कारणे आहे. आता बघूया एफडी कशी काम करते. हे बघा, तुम्ही बँकला ठरवलेल्या वेळेसाठी एखादी रक्कम देता, ज्यावर बँक तुम्हाला फिक्स्ड दरात व्याज देते. ते पैसे 1 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्ष, जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ गुंतवू शकता. एफडी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला तुमची गुंतवणूक आणि व्याज एकत्र परत मिळते. आता बघूया की एफडी चे फायदे काय आहेत. पहिला फायदा, हमी दिलेला परतावा म्हणजे गॅरंटीड रिटर्न्स. दुसरा फायदा म्हणजे पैसे परत मिळण्याची खात्री, ज्यामुळे टेन्शन कमी आणि झोप चांगली येते. तिसरा फायदा, DICGC इन्शुरन्स म्हणजे 5 लाखांपर्यंत पूर्ण रक्कम सुरक्षित राहते. चौथा फायदा, सिनियर सिटीजन्सला साधारणतः 0.5% जास्त व्याज मिळते. आता एफडीचे तोटे समजून घेऊ. पहिला तोटा, ठरवलेल्या मुदतीच्या आधी एफडी तोडल्यास पेनल्टी लागते, जी 1% पर्यंत असू शकते. दुसरा तोटा, टॅक्स. एफडी वर कमावलेले व्याज तुमचा उत्पन्न समजला जातो आणि तो तुमच्या स्लॅब रेटनुसार पूर्णपणे टॅक्सेबल असतो. तिसरा तोटा आहे इन्फ्लेशन. समजा 7% व्याज दरावर तुम्ही एफडी बनवली, पण महागाई 6% वाढत आहे, म्हणजे तुम्हाला केवळ 1%चा फायदा होतो आणि त्यातून पण जर तुम्ही 30% टॅक्स भरला तर प्रत्यक्षात तुम्हाला 7% नफा नाही, 2% तोटा होणार. चौथा तोटा म्हणजे एफडी मध्ये 5 लाखापेक्षा जास्त रक्कम DICGC ने सुरक्षित नाही. म्हणजे जर बँक बुडाली तर तुम्हाला फक्त 5 लाख परत मिळणार, बाकीचे पैसे नाही. ह्याचमुळे आपण आता एफडीचा दुसरा पर्याय बघूया, जो आहे डेट म्युच्युअल फंड्स. चला आता बघूया की डेट म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि ते कसे काम करतात. डेट म्युच्युअल फंड मध्ये तुमचे पैसे अनेक गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स किंवा ट्रेजरी बिल्स मध्ये गुंतवलेले जातात. म्हणजेच तुम्ही सरकारला किंवा मोठ्या कंपनीजला उधार देता आणि ते तुम्हाला त्यावर व्याज देतात. एक तज्ञ फंड मॅनेजर ही सगळी गुंतवणूक व्यवस्थितपणे मॅनेज करतो. जसं तुम्ही एफडी मध्ये वेगवेगळ्या कालावधींसाठी गुंतवणूक करता, अगदी तसंच डेट म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. चला आता त्याच प्रकारांबद्दल समजून घेऊया. पहिला प्रकार आहे लिक्विड फंड. जर तुम्हाला पैसे 10 ते 90 दिवसांसाठी गुंतवायचे असेल तर हे फंड्स बेस्ट असतात आणि इमर्जन्सी फंडसाठी उत्तम असतात. दुसरा प्रकार आहे शॉर्ट ड्युरेशन फंड. ह्या फंड्समध्ये तुम्ही 1 ते 3 वर्षांमध्ये लागणारे पैसे गुंतवू शकता. तिसरा प्रकार आहे मीडियम ड्युरेशन फंड्स.
ह्या फंड्समध्ये तुम्ही 3 ते 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. चौथा प्रकार आहे लॉंग ड्युरेशन फंड्स. हे फंड्स 5 ते 10 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी बेस्ट असतात. पाचवा प्रकार म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स. ह्या डेट फंड्सद्वारे तुम्ही चांगल्या कंपन्यांच्या बॉन्डमध्ये पैसे गुंतवता आणि हे फंड 3 ते 5 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी चांगले ठरू शकतात. सहावा प्रकार आहे गिल्ट फंड्स. ह्या फंडने तुम्ही फक्त गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये पैसे गुंतवता आणि ह्यात सर्वात कमी क्रेडिट रिस्क असते. डेट म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला तुमच्या कालावधी आणि रिस्क अनुसार 6 ते 10% रिटर्न मिळू शकतं. डेट म्युच्युअल फंड्सचे अजूनही खूप प्रकार असतात, पण पहिले हे एवढे समजून घेणे गरजेचे आहे. चला आता डेट म्युच्युअल फंडचे फायदे बघूया. फर्स्ट, एनी टाइम रिडेम्पशन. डेट म्युच्युअल फंड मध्ये लॉक इन नसतं, जेणेकरून तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा पैसे काढता येतात बिना काही पेनल्टीचे. सेकंड, प्रोफेशनली मॅनेज्ड. डेट म्युच्युअल फंड मॅनेजर तुमच्यासाठी अभ्यासपूर्वक निर्णय घेतो. थर्ड, तुमची 5 लाख पेक्षा जास्तची गुंतवणूक ऑलमोस्ट 90% सुरक्षित असते, कारण डेट म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही कोणत्याही एका बँकला लोन देत नाही, तुमची गुंतवणूक डायव्हर्सिफाईड असते. फोर्थ, जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा तुम्हाला FD पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो, कारण तेव्हा तुमच्या म्युच्युअल फंड मधील बॉन्ड्सचे भाव वाढतात. पाचवा फायदा आहे टॅक्सची बचत. मित्रांनो, हा पॉइंट खूप लक्षपूर्वक आहे का, कारण इथे एक मोठा गैरसमज आहे जो बहुतेक लोकांना असू शकतो. FD वर टॅक्स कसा लागतो? FD चे व्याज तुमच्या इन्कम मध्ये मोजले जातात. तुम्ही 30% स्लॅब मध्ये असाल तर 30% टॅक्स भरावा लागेल. उदाहरण द्यायचे म्हटले तर तुमच्या 10 लाखाच्या FD वर 7% व्याज प्रमाणे तुम्ही 70,000 रुपये कमवले, ज्यावर तुम्हाला 30%च्या हिशोबाने 21,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. म्हणजे शेवटी तुमच्या हातात केवळ 49,000 रुपये उरणार, ज्यामुळे प्रत्यक्षात व्याज 7% नाही तर 4.9%च मिळाले. आता बघूया डेट म्युच्युअल फंडवर टॅक्स कसा लागतो. एप्रिल 2023 नंतर डेट म्युच्युअल फंडवर सुद्धा स्लॅब रेट प्रमाणे टॅक्स लागायला चालू झाला, म्हणून लोकांना वाटतं टॅक्स ट्रीटमेंट आता FD आणि डेट म्युच्युअल फंडसाठी सारखेच आहे. हाच एक खूप मोठा गैरसमज आहे. चला हा गैरसमज दूर करूया. डेट म्युच्युअल फंड मध्ये टॅक्स बाबतीत एक फायदा आहे, ज्याला आपण बोलतो टॅक्स डिफरल. FD मध्ये दरवर्षी व्याज मिळते आणि दरवर्षी टॅक्स भरावा लागतो, तुम्ही पैसे काढा किंवा नका काढू. जिथे की डेट म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जेव्हा पैसे काढता फक्त तेव्हाच टॅक्स लागतो. उदाहरण बघायचं तर तुम्ही 3 वर्षांसाठी डेट म्युच्युअल फंड मध्ये 10 लाख टाकले आणि 3 वर्ष तुम्ही पैसे काढले नाही तर 3 वर्ष त्यावर काहीच टॅक्स भरावा नाही लागणार. त्या उलट FD मध्ये तुम्हाला दरवर्षी टॅक्स भरावा लागला असता. म्हणजे ते 3 वर्ष वाचवलेली टॅक्स अमाऊंट सुद्धा तुमच्यासाठी व्याज कमवत आहे. ह्याला म्हणतात टॅक्स डिफरलची मॅजिक, जी FD मध्ये होत नाही. मित्रांनो, आता FD आणि डेट म्युच्युअल फंडच्या लिक्विडिटी बद्दल बोलूया. एक विचार करा, अचानक दुर्दैवाने तुम्हाला हॉस्पिटलचे बिल भरावे लागले, तर FD मध्ये काय होते? प्रीमॅच्युअर विथड्रॉल करायची गरज पडते, ज्यामुळे अर्धा ते 1% व्याज कमी मिळणार आणि पेनल्टी भरावी लागणार. काही बँकांमध्ये तर ऑनलाईन प्रीमॅच्युअर विथड्रॉल सुद्धा नीट काम करत नाही. ह्या उलट डेट म्युच्युअल फंड मध्ये काय होते? लिक्विड फंड मध्ये तुम्ही पैसे काढायची रिक्वेस्ट टाका आणि पुढच्या 1 दिवसात पैसे तुमच्या खात्यात येतात. काही फंड्स मध्ये इन्स्टंट रिडेम्पशन सुद्धा असतं, ज्याचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त 50,000 रुपये किंवा गुंतवलेली 90% रक्कम लगेच काढू शकता, बिना काही पेनल्टी आणि चार्जेस भरता. मित्रांनो, आता आपण FD आणि डेट म्युच्युअल फंडच्या रिटर्न्स बद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ. आज FD रेट्स साधारणतः 6.5 ते 7.5% आसपास आहेत. तुम्ही FD केली की रेट फिक्स्ड होतो, नंतर रेट्स वाढले किंवा कमी झाले तरी तुम्हाला तोच रेट मिळतो. डेट म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न्स मार्केट लिंक्ड असतात, जे गॅरंटीड नाहीत. म्हणजे जर इंटरेस्ट रेट्स खाली आले तर डेट म्युच्युअल फंड्स जास्त कमावतात, कारण रेट्स खाली आले तर बॉन्ड्सच्या किमती वाढतात आणि फंडचा NAV सुद्धा वाढतो. रेट्स जर खाली आले तर डेट म्युच्युअल फंड्स, विशेषतः गिल्ट आणि लॉंग ड्युरेशन फंड्स FD पेक्षा खूपच जास्त परतावा देऊ शकतात. त्या उलट जर इंटरेस्ट रेट्स वाढले तर डेट म्युच्युअल फंड मध्ये परतावा कमी मिळू शकतो. मित्रांनो, आता एवढं सगळं पाहिल्यानंतर हा निष्कर्ष निघतो की तुमची गुंतवणूक रक्कम 5 लाख पेक्षा कमी आहे आणि जर तुम्हाला अजिबात रिस्क घ्यायची नसेल तर तुमच्यासाठी FD हा एक चांगला ऑप्शन आहे. पण जर तुमची रक्कम मोठी असेल, थोडा जास्त परतावा पाहिजे असेल
आणि थोडी रिस्क घेऊ शकता, तर तुम्ही डेट म्युच्युअल फंडकडे एक चांगला ऑप्शन म्हणून बघू शकता. तसं बघितलं तर 30% टॅक्स स्लॅबवाल्या लोकांसाठी डेट म्युच्युअल फंड अगदीच बेस्ट आहे. तर मित्रांनो, आज एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. FD चुकीची नाही, पण फक्त FD वर अडकून राहणे चुकीचे आहेत. ह्या दोन्हींमध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी आजच तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घ्या किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला तुमचे रिस्क प्रोफाईल, तुमचा टॅक्स स्लॅब आणि तुमचा गोल समजून घ्यायला तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. सुरक्षित गुंतवणुकीत सुद्धा डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचे आहे. सगळे अंडे एकाच पातेल्यात ठेवू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो कोणी फक्त FD वर अडकला आहे त्याला हा व्हिडिओ शेअर करा. आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आजपर्यंत डेट म्युच्युअल फंड बद्दल विचार केला होता का. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.